जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निमंत्रणानुसार आपण सगळे इथं आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि नव्या वर्षाची शुभेच्छा आपल्याला देतो। आता हे वर्ष म्हणजे निवडणुकीचं वर्ष, पहिल्यांदा लोकसभा नंतर किंवा एकत्रित विधानसभा हे दोन महत्त्वाच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्राकरता होणार आहेत। त्यानंतर मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होतील। त्याबद्दलचा जो सुप्रीम कोर्टामध्ये आज चर्चा होणार होती ती पुढे गेलेली आपण सगळ्यांनी वाचलं असेल, आता मार्चला घेणार आहेत ते। त्यामुळे हे वर्ष संपूर्ण राज्यातलं निवडणुकीचं वर्ष ठरणार आहे, निर्णायक ठरणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही तीन पक्ष एकत्र आलो, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली, पण त्यानंतर ज्या थोड्याफार निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा कधी नव्हे तो विजय झाला होता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीमध्ये। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार होत्या त्या सरकारने काही घेतल्या नाहीत, काही ना काही कारण सांगून, कारण सांगणं फार सोपं असतं, त्या ढकललेल्या आहेत। पण त्यांना त्यावेळेला हे लक्षात आलं की असंच कॉम्बिनेशन जर आपण घेऊन पुढे गेलो तर आपलं काही खरं नाही। दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की आज आपण जर संबंध देशाचं लोकसभेचं चित्र पाहिलं तर असं एकही राज्य नाही की जिथं भाजपची लोकसभेची संख्या वाढेल। याचं कारण असं आहे की काही राज्यामध्ये ते सर्वोच्च आकड्यावर आहेत, तिथं काय वाढायचा प्रश्न नाही। इतर ठिकाणी जे कमी आहे तिथं राजकीय परिस्थिती काय अशी दिसत नाही की तिथे त्यांची संख्येची वाढ होईल। आणि म्हणून मग त्यांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन महाराष्ट्रावर झालं की महाराष्ट्रामध्ये भाजपच्या 23 जागा होत्या स्वतःच्या ताकदीवर, त्या 23 जागा वाढवून किती जागा वाढवता येतील, 10, 15, 20, कुणी 40 म्हणते, कुणी 42 म्हणते, कुणी 43 म्हणते, तर तिथे शक्यता आहे। पण जे जुनं कॉम्बिनेशन ठेवलं असतं तर जुन्या समीकरणामध्ये त्यांच्या 10 पण जागा आल्या नसत्या। म्हणून मग एक एक प्रयोग व्हायला लागले। पहिला प्रयोग झाला शिवसेनेवर, नंतर दुसरा प्रयोग झाला राष्ट्रवादीमध्ये, आणखी ते प्रयोग करायचे थांबलेत असं काही दिसत नाही, त्यांचे अजून प्रयत्न चालू आहेत। पण आता त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपण आता या निवडणुकीला सामोरं जाऊ शकू। त्यात एक गोष्ट अशी आहे की नेते गेले, सत्तेमुळे गेले, काही कामं होतील, पुढच्या निवडणुकीला फायदा होईल, मग कुणाला पक्षांतर करण्याकरता शिवसेनेमध्ये काय काय प्रलोभनं दिली गेली ते तुम्ही सगळे ऐकलेली आहेत। त्याचा थेट परिणाम प्रशासनावर झालेला आहे। तर त्यामध्ये खोलात मी जात नाही, पण अर्थ आपल्याला समजलेला आहे। पण शिवसेनेच्या सत्तांतराने देखील भागणार नाही म्हणून मग राष्ट्रवादीचं सत्तांतर केलं। त्यामुळे नेते हे महायुतीकडे गेले त्यात शंका नाही, ती तुम्ही रोज रिपोर्ट करताय की किती आमदार कुणाकडे आहेत, किती खासदार कुणाकडे आहेत, किती कुठे गेले। पण खरा या निवडणुकीमध्ये जो प्रश्न जनतेसमोर आहे की मग कार्यकर्ते, मतदार, ज्यांनी मागच्या वेळेला शिवसेनेला मतं दिली ते मतदार, ज्यांनी मागच्या वेळेला राष्ट्रवादीला घड्याळाच्या चिन्हावर मतं दिली ते मतदार, आणि त्यातले तर दुय्यम तिसऱ्या नंबरचे कार्यकर्ते, हे पण गेलेत का नेत्यांच्या बरोबर? कारण नेते हे वैयक्तिक स्वार्थाकरता गेलेले आहेत, नेते हे स्वतःची कातडी बचावण्याकरता गेले, ते जनतेला माहिती झालेलं आहे। त्यामुळे आमचं स्पष्ट त्या ठिकाणी मत आमचं स्पष्ट आहे की हे जरी नेते गेले असले तरी जनता, मतदार, खालचे कार्यकर्ते हे गेलेले नाहीत, त्यांना ही गद्दारी आवडलेली नाही। महाराष्ट्राची ही फितुरीची प्रकृती नाही आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काही फितुरीची प्रकरणं घडली, इतिहास कसा बदलला हे लोकांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे ज्यांनी जनतेशी प्रतारणा केली, जनतेच्या मताची अक्षरशः विक्री केली वैयक्तिक लाभाकरता, त्यांना लोक पुन्हा साथ देतील, समर्थन देतील, मत देतील मला वाटत नाही, आम्हाला वाटत नाही। आणि त्यामुळं जरी हे सत्तांतर झालेलं असलं आणि आमदारांचे आणि खासदारांचे आकडे बघितले तर खूप एका बाजूला दिसतात कारण ते सत्तेकडे गेलेले आहेत। एकतर पक्षांतर बंदी कायद्याचं संपूर्णपणे उल्लंघन झालेलं आहे, त्यामध्ये 1% शंका नाही। आता उद्या किंवा परवा
विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष त्यांना सुप्रीम कोर्टाने अंतिम तारीख दिलेली आहे. त्याच्या आत त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल शिवसेनेच्या पक्षांतराबद्दल. पक्षांतर तर झालेलं आहे, परंतु विधानसभेचे अध्यक्ष एका पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत. ते पक्षाच्या हिताच्या विरोधात निर्णय देतील का, हा फैसला मला वाटतं 1-2 दिवसात होईल. आता बऱ्याच अटकली आहेत. तुम्हाला जसं कुतूहलाचं आम्हाला एक काय होऊ शकतं. कोणी म्हणतं की आजारी पडतील, कोणी म्हणतं राजीनामा देतील वगैरे. मला तसं काय वाटत नाही. हा जो काही निर्णय व्हायचा असेल, जेव्हा काय व्हायचा तो प्युअरली पॉलिटिकल निर्णय असेल. तो कायद्याला धरून निर्णय नसणार आहे. कायदा काही का असला आणि त्यानंतर मग कायद्याला सोडून जर निर्णय झाला तर मग सर्वोच्च न्यायालय काय करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालय आपले अधिकार वापरेल का आणि त्यामध्ये काही निर्णय घेईल का हे आपल्याला पाहावं लागेल. त्यांनी जर वापरले नाहीत तर मग आमचा जो आरोप आहे की लोकशाहीची सगळी ज्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूशन्स ऑफ डेमोक्रेसी, या सगळ्या हस्तगत केल्यात, कॅप्चर केल्यात. त्या काही स्वायत्तपणे निर्णय घेऊ शकणार नाहीत. फक्त निवडणूक आयोग असेल किंवा कुठलीही संस्था असेल. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. त्यावर राजकारणाची बरीच काही समीकरणं पुन्हा लिहावी लागतील. आमची महाविकास आघाडीची जागा वाटपाची तर आता इंडिया आघाडी आहे. 26-28 पक्ष एकत्र आलेले आहेत आणि निवडणुकीचं गणित साधं आहे. 2014ला भारतीय जनता पक्षाला कमळाच्या चिन्हावर 31% मतं पडली. ती 2019मध्ये बालाकोटचं प्रकरण झाल्यामुळे ती 37%वर गेली. ती फूग जी होती ती बालाकोटमुळे होती. आमचं आकलन असं आहे की भाजपला 33, 34, 35च्या प्रमाणात मतं असतील. ती पण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न म्हणून ती कमी झालेली आहेत. त्यात राम मंदिराचा काही परिणाम झाला तर थोडीशी वाढतील. पण मला स्वतःला ज्यांनी मागच्या वेळेला भाजपला मतं दिली होती तीच माणसं आज खूप उत्साहित आहेत आणि त्यामुळं ज्यांनी भाजपला विरोध केला ती मतं देतील का भाजपला याबद्दल मला शंका आहे. हे वातावरण. आता राम मंदिराचा एवढा प्रश्न केला आहे. आमच्या पक्षाने स्पष्ट निर्णय घेतला होता की हा एक जमिनीचा वाद आहे. 2 संघटनांच्या कोर्टात खटला अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. राजीव गांधींनी तिथं मंदिराची कुलपं उघडली होती आणि आमचा निर्णय होता की जो काही न्यायालयीन लढाईमधून जो निर्णय होईल, ज्या संघटनेला ती जमीन मिळेल त्यावर आम्ही काही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. त्यामुळं काँग्रेस पक्षानं ह्या निर्णयाचं स्वागत केलं म्हणण्यापेक्षा निर्णय मान्य केलेला आहे. आणि आता ही खाजगी जमीन, खाजगी संस्थेकडे, खाजगी ट्रस्टकडे जमीन आहे. त्या खाजगी ट्रस्टनं खूप चांगलं काम करून पैसे गोळा करून एक चांगलं मंदिर उभारत आहेत. तर त्याचं स्वागत करायला काही हरकत नाही. त्यामध्ये आता हे भाजपचं नाही आहे. त्यांनी जरी म्हणजे प्रयत्न असा करायचा प्रयत्न केला की ट्रस्ट आहे, हे आहे, पण ते सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी आहेत. तर आम्ही त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडणार नाही. ठीक आहे, मंदिर तुम्ही एक खाजगी ट्रस्टच्या मार्फत एक खाजगी पैसे गोळा करून मंदिर उभं करताय, चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये काही वादाचं कारण नाही. तर मला असं वाटतं की शेवटी जेव्हा निवडणुकीला तोंड फुटेल त्यावेळेला महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, आत्महत्या, प्रशासन, भ्रष्टाचार ह्या विषयावरच शेवटी मतदान होणार आहे. आणि त्यामध्ये मला खात्री आहे की आम्ही इंडिया आघाडीचा जो प्रयत्न आहे तो एकास एक उमेदवार देऊन आमच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 31 आणि 37% मतं भाजपला पडली असली तर म्हणजे समजा 33, 34, 35 म्हटलं, त्याचा जर 35% लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता मतं टाकली होती. पण आज लोकसभेमध्ये 38 वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून आले. इतकी विभागली गेली मतं. ते विभाजन टाळायचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. आणि 542 पैकी आम्ही 400, 450 ठिकाणी जरी एकाच एक उमेदवार उभे केले तरी मला वाटतं इतिहास घडेल. आणि नुसतं अंकगणित आहे. प्रश्न लोकांचे आहेत, बेकारी, बेरोजगारी वगैरे आहे, तिकडं राम मंदिर आहे, आणखी काय काय आहे सगळे. पण हे जे निवडणुकीचं प्युअर अंकगणित असतं त्या अंकगणितामध्ये विरोधकांच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे. किती यश येईल ते काही थोड्या दिवसात कळेल. आणि नरेंद्र मोदींचा एकमेव प्रयत्न आहे की भाजपच्या विरोधात जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे करता येतील
मागच्या वेळेला आपण पाहिलं की वंचितच्यामुळं 8 ठिकाणी आमच्या आघाडीचे उमेदवार पडले आणि 9 ठिकाणी भाजपचे खासदार जास्त निवडून आले. सुशीलकुमार शिंदे असतील, अशोक चव्हाण असतील. त्यामुळे भाजपला ते पाहिजे. आता त्यामुळं ज्या ज्या 5-6 संघटना आहेत, स्वाभिमानी असेल, स्वराज्य संघटना असेल, आप असेल, MIM असेल, BRS त्यांची आंध्राची असेल, तर ते पराभव झाल्यामुळे थोडे ते शांत झाले. पण नरेंद्र मोदींचा सर्व ताकदीनिशी, सर्व रसदीनिशी प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ठिकाणी विरोधी उमेदवार उभे राहावेत. त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही नरेंद्र मोदींना खूप शिव्या द्या, खूप विरोध करा, त्यांच्या विरुद्ध फलक लावा की वाईट माणूस आहे, याला हरवलं पाहिजे. पण उद्देश काय की जास्तीत जास्त माणसं उभा करा म्हणजे मताची विभागणी होईल. आता हे सुज्ञ जनतेने कळलं पाहिजे की ज्या माणसाला भाजपचा पराभव करण्याची शक्यता आहे त्याच्यामागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणि जर कोणी असे काही वैयक्तिक स्वार्थकथा म्हणून काही कारणाकरता जर अशा प्रकारच्या भाजपच्या रणनीतीला बळी पडले आणि अनेक माणसं उभी केली तर मतदारांनी ओळखलं पाहिजे की कशाकरता चाललेलं आहे, काय चाललेलं आहे. हा भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे. म्हणून ही लढाई 2 पातळीवर आहे. हे मुद्दे जे आहेत, भाजपच्या वतीनं राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जाईल, पण त्यामध्ये आमचं कोणाचंच काही वाद नाही. काही केलं आहे अगदी स्वागत करतो. परंतु महागाई, बेरोजगारी, त्यांनी दिलेली आश्वासनं 15 लाख 2 कोटी नोकऱ्या हे काही झालेलं नाही आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी अच्छे दिन म्हणजे एक आर्थिक विषय मांडला. 2019ला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा विषय मांडला. आता त्यांच्याकडे विषय नाही आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते लढाई लढणार. पण आमचं कुठं वाद येतात. त्यामुळे कुठं मुद्दा असला, वाद असला, आमचा कुठं विरोध असला तर प्रश्न आहे. तर त्यामुळे मला वाटतं ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक. माझं प्रामाणिक मत असं आहे की यावेळेला जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बहुमताने निवडून आले तर देशामध्ये आपल्याला जी 75 वर्ष लोकशाही अभिप्रेत आहे त्यामध्ये खूप दोष आहेत, चुका आहेत, पण ती लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार. आणि हा देश हजारो वर्षाच्या समाज व्यवस्थेमुळं पारतंत्र्यात गेला होता, हजारो वर्षाच्या. तोच देश, तीच जमीन, तीच माणसं आज बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आलं, सगळ्यांना समतेचे अधिकार दिले आणि सगळ्यांनी ताकदीनं एक देश म्हणून उभं राहिल्यावर महाशक्ती आपण निघालेलो आहे. ही ताकद आहे त्या समतेमध्ये, बंधुत्वामध्ये, स्वातंत्र्याच्या विचारामध्ये जी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. ती घटनाच संपवून टाकायचा विचार चाललेला आहे. आणि कुठंतरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पुसून टाकून मनुस्मृतीकडे चालू आहे अशी आम्हाला भीती आहे. ही मला वाटतं निवडणूक मुळात या मुद्द्यावर होणार आहे. एक राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून एकास एक देण्याचा प्रयत्न करणं, ते इंडिया आघाडीमध्ये बैठक होईल. पण रस्त्यावरची जेव्हा लढाई होईल आमची एवढंच सांगणार आहे की तुम्ही संविधान वाचवायचं आहे का नाही आणि आपल्याला लोकशाही टिकवायची का नाही. त्यामध्ये दोष असतील आपण दुरुस्त करू. लोकशाहीमध्ये आता बघा, राज्यघटनेमध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे. मी अनेक वेळेला बोललो की हा इतका कुचकामी कायदा आहे की कचऱ्याच्या टोपलीत फेकला पाहिजे आणि एक सोपा कायदा आणला पाहिजे. कारण जर 1.5-2 वर्ष मी ज्या आमदाराला मतदान केलं, ज्या पक्षाला मतदान केलं, तो आमदार निवडला, तो कुठल्या पक्षात आहे मला जर कळत नसेल संविधानिक व्यवस्थेतून, तर काय त्याला अर्थ आहे. माझी मागणी आहे की बदल आपल्याला करावे लागतील, पण संविधान टिकवलं पाहिजे. संविधान संपलं आणि काही वेगळाच विचार पुढे आला तर मग आपण पुन्हा एका नव्या पारतंत्र्यामध्ये जाऊ, अशी ही निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. ही बाकी बऱ्याच दिवसानंतर मी सांगलेलो, तुम्हाला काही विचार असेल तर मी सांगतो. काय मध्यंतरी भाजप सारखं म्हणते की 10 तारखेनंतर राजकीय भूकंप होणार, राजकीय भूकंप शिवसेनेत झाला, राष्ट्रवादीत झाला, तर काँग्रेसचा नाही. बघा, 10 तारखेला शिवसेनेच्या पक्षांतराचं काय झालं तो भूकंप व्हायचा आहे ना. म्हणजे तो काय झालं तरी तो व्हायचा, आधी तो होऊ द्या, त्यानंतर दुसरं काय होतं ते बघू आपण. गिरीश महाजन असं म्हणलंय की राजकीय भूकंप आणखी होणार आहे. त्याला पार्श्वभूमी असं की काँग्रेसचे 10 आमदार त्यांच्या गळाला लागले आणि काँग्रेस फुटणार असं प्रत्यक्ष वक्तव्य त्यांचं होतं. मी वक्तव्य केलं की त्यांचे प्रयत्न अजून काही थांबलेले नाहीत. म्हणजे अजून शिवसेना शिल्लक आहे, राष्ट्रवादी शिल्लक आहे, ते चाललेले आहेत, ते करत राहणार. कारण त्यांना माहिती आहे की आज लोकांची प्रचंड तीव्र नाराजी या प्रकाराबद्दल झालेली आहे. जे प्रशासन चाललेलं आहे, प्रशासनामध्ये जे काही चाललं आहे त्याबद्दल लोकांची नाराजी आहे. त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर मग आपल्याला काहीतरी संधी मिळेल म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरणार आहे. त्यांनी जर त्यातून अंग काढलं आणि काही निर्णय दिला नाही, ज्याची शक्यता आहे,
कोण म्हणतं आजारी पडतील, कोण म्हणतं राजीनामा देतील, कोण म्हणतं पुन्हा तारीख वाढवून मारतील, काही पण करतील. पण मग सुप्रीम कोर्टाला कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल. मला वाटतं तो पहिला राजकीय भूकंप आहे. आता त्याचं लक्ष विचलित करण्याकरता काही ते सांगतायत, हे करतायत. मला आता ईडीचा वापर ते करतायत. ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे त्यांच्यावर दहशत, धमक्या, ब्लॅकमेल चाललेलं आहे. आणखी कोणी बळी पडेल का नाही मला वाटत नाही. कारण आता निवडणुकीचं वातावरण जे झाले लोकांना माहिती आहे. रस्त्यात गेलं की लोक काय बोलतात ते लोकांना माहिती आहे. त्यामुळे आता आणखी कोणी त्या दिशेने जाईल असं मला वाटत नाही. मध्यंतरी अजितदादांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मराठा समाजाचे जे आंदोलक येणार आहे की त्यांनी जर का मस्तीची भाषा वापरली तर त्यांना आम्ही जशास तसे उत्तर. अशी भाषा वापरू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. ही मुलं आज रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत म्हणून एक आशेनं बघतात की कदाचित सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं तर आपल्या पोटापाण्याचं काय होईल. त्यांना अशा प्रकारची भाषा, धमकीची, अरेरावीची भाषा वापरणं योग्य नाही आहे. मला वाटतं की त्यांनी मराठा मोर्चामध्ये 58 मोर्चे पाहिलेले आहेत आणि हा जर समाज हिंसक झाला तर काय होऊ शकतं हेही पाहिलेलं आहे. खरं म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये ते हिंसा करायचं कारण नव्हतं. तो शांततेने बिचारा उपोषण करत होता. तिथं कोणीतरी आदेश दिला की ते लाठीमार करा आणि प्रकरण भडकवा. त्यातून हे हिंसक प्रकरण सुरू झाले. मग ओबीसी आणि मराठा समाजाला भांडायला लावायचं कोण लावतंय? आज मंत्रिमंडळाचा एक सहकारी बोलतोय, याचा अर्थ मंत्रिमंडळाची त्याला मान्यता आहे का? मी विधानसभेमध्येही बोललो की बा भुजबळांना त्याची मतं मांडायचा पूर्ण अधिकार आहे. पण तुम्ही सरकारच्या विरोधात मतं मांडणार असाल तर तुम्ही आधी सरकारमध्ये राहून कॅबिनेटमध्ये तो विषय तडीस काढला पाहिजे, अन्यथा राजीनामा दिला पाहिजे. पण तुम्ही बोला ना. पण हे मुद्दाम भांडणं लावायचं काम चाललंय असा आमचा आरोप आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश काँग्रेसनं नेतृत्व शिफ्ट केले तरुणांच्याकडे म्हणून एक मोठा सेटबॅक बसला असं एक विश्लेषण केलं जाते. महाराष्ट्रामध्ये ती प्रक्रिया आता केली जाईल का? त्याच्याकडे कसं वाटतं? नाही, मला वाटत नाही. असं नाही आहे. 2-3 कारणं झाली. आता ती जाहीर चर्चा मी करणं काही उचित ठरणार नाही. अंतर्गत आमची चर्चा चालू आहे. तिथं राजस्थानमध्ये आमचे 2 नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचे एक सत्तेकरता संघर्ष चालू होता. तो सोडवायला आम्ही कमी पडलो. तो 5 वर्ष चालला होता. तर तो आधीपासून करून सत्तेची वाटणी करून काहीतरी सोडवायला पाहिजे होता. त्यामुळं ते घडलं. आणि दुसऱ्या ठिकाणी मला वाटतं चुका झाल्यात, त्यात काही शंकाच नाही. काही थोडंसं आपण निवडून आलोयच अशा आविर्भावात 2 राज्याचे नेते होते आणि पराभव धक्कादायक होता, त्यात काही शंका नाही आहे. आता का चुका झाल्या, कुठं चुकलं, त्यात बदल काय करायला पाहिजे याचं विश्लेषण असं सहजरीतीनं काही काढता येणार नाही. त्याला नाही असं नाही आहे. प्रत्येक आता महाराष्ट्राची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे. प्रत्येक राज्यात नाही, आठवण ती पुढची आहे ना. ती मला तर वाटते होईल का नाही मला माहीत नाही. हे काय होते बघितलं पाहिजे. आधी लोकसभेचं बघूया आपण. लोकसभेमध्ये ह्या सगळ्या राज्यातही पुन्हा निवडणूक होणार आहे. आता तिथं काही ठिकाणी नेतृत्व बदल केलेला आहे. राजस्थानमध्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये. फक्त नेतृत्व बदल केला आणि तरुणाकडे दिलं म्हणजे आपोआप सत्ता येते इतकं सोपं नाही आहे. ते कॉम्प्लिकेटेड ते काय चुका झाल्या त्याचं विश्लेषण करावं लागेल. रेवंत रेड्डीचा प्रयोग तुम्ही तेलंगणात केला, त्याने सगळं खूप केलं. सचिन पायलटने सुद्धा राजस्थानमध्ये असंच यंग नेतृत्व म्हणून त्यानं खूप बांधणी केली. तर असं एखादा युवा नेतृत्व घेऊन ती बांधणी करायचा असा विचार नाही. असं यंग म्हणून नाही, नुसतं यंग म्हणून नाही. तो चांगला नेता होता ना. नेता असतो. वय काय असतं हे महत्त्वाचं नाही आहे. काही वयोवृद्ध नेतेसुद्धा चांगलं काम करतात. राजेश पायलटनी फार चांगलं काम केलं, त्याच्यामध्ये शंका नाही. त्यामुळे तो वाद आम्हाला मिटवायला यश आलं नाही. आता फक्त नेतृत्व बदल करायचं का? पंजाबमध्ये आम्ही नेतृत्व बदल केला, सिनियर माणसाला काढून दुसरा आणला, काय फायदा मिळाला? असं होत नाही. आपोआप हा काय फॉर्म्युला नाही आहे. चांगला नेता पाहिजे. नाही, तो विषय संपलेला आमचा, कधीच संपलेला आहे. आमची त्यावेळची भूमिका सिंपल होती की राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष होते. ते राजीनामा दिला, त्यानंतर पक्ष अध्यक्षपदावर कोणी नव्हतं. तर आमची विनंती अशी होती की राहुल गांधींनी पुन्हा जबाबदारी स्वीकारावी. ते जर स्वीकारायला तयार नसतीलच तर मग निवडणुकीनं अध्यक्ष निवडावा. सोनिया गांधींनी ते मान्य केलं, विषय संपला. बाबा, आणीबाणीच्या काळात 77 साली ज्यावेळी इंदिरा गांधींना पराभूत करायचं होतं त्यावेळी सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी आपला स्वतःचा पक्ष बाजूला ठेवला, पक्ष विलीन केला आणि एक पक्ष स्थापन केला. इतका मोठा त्याग करून ते नेता हुकुमशाहीच्या विरोधात लढाई लढली त्यावेळेला.
तुम्ही एक एक जागा सोडत नाही, मग तुमची आघाडी कशी होणार आणि कसं तुम्ही लढणार? असं नाही बघा, लढाई तर ती त्यावेळेलाही खूप लढाई झाली होती, मान्य होती. नेता कुणाला करायचं याबद्दलही वाद झाले होते. आणि काही नेते तिथे कमी नव्हते, मुरारजीपासून चरणसिंगपासून चंद्रशेखरपासून खूप नेते होते. पण जयप्रकाश नारायणसारख्या व्यक्तीने सांगितलं की आपल्याला पहिल्यांदा इंदिरा गांधींना पराभूत करायचं आहे. कोण नेता होणार, कोण पंतप्रधान होणार ते पण नंतर बघून त्याला यश आलं त्या स्ट्रॅटेजीला. तर आमचं म्हणणं आहे की अशा प्रकारची स्ट्रॅटेजी पुन्हा रिपीट केली तर त्यात काही हरकत नाही आहे. आणि त्यामुळं जागेचा संघर्ष होईल, त्यात काही दुमत नाही आहे. पण आता 543बद्दल आम्ही बोलतच नाही, आम्ही 400पर्यंत बोलतो. काही ठिकाणी होणार नाही असं दिसतंय. आता केरळमध्ये करायची गरज नाही, कारण तिथं आमची आपसातली लढाई आहे. दक्षिण भारतात काही गरज नाही नाही, म्हणजे त्या ठिकाणी तिथं दक्षिण भारत ते तुकडा त्यांचा साफ झालेला आहे. आता प्रश्न असा आहे की इतर राज्यामध्ये जर आम्ही एकाच एक लढलो तर त्याचा फायदा होईल, एवढंच आहे. आता किती ठिकाणी आम्हाला यश येते, काय होते. पण एक भूमिका मला वाटतं आमच्या लोकांनी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली की कुणीचं फेस किंवा पंतप्रधान पदाचा उमेदवार द्यायची काय गरज नाही. कुणीतरी खडगेंचं नाव केलं होतं पुढे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तर त्यामुळे एक समन्वय ठीक आहे. जागा वाटप हा राज्यात होईल, त्याच्या बैठका चालू झालेल्या आहेत. थोडासा वाद होईल काही ठिकाणी इंडिया आघाडीचा निर्णय कोणी मान्य नाही करा, तो एखादा अपक्ष उभा राहील. पण आज लोकांची मानसिकता अशी आहे की एकाच एक लढाई होऊन दोन विचाराची लढाई झाली पाहिजे. ईव्हीएम बाबत काही संघटना विरोध करतात, काँग्रेस याबद्दल काय? आमची भूमिका अशी आहे की लोकांना ईव्हीएमबद्दल शंका आहे आणि शेवटी निवडणूक यंत्रणा ही पारदर्शक आणि विश्वासार्हतेनं लढली गेली पाहिजे. आज जर ईव्हीएमवर शंका असेल तर ईव्हीएममध्ये भानगड आहे का नाही मला माहीत नाही. मी त्यावर काही भाष्य करणार नाही, कारण मला अजून जोपर्यंत कोणी दाखवत नाही की अशा प्रकारे भानगड आहे. पण लोकांचा विश्वास नाही खरा आहे. आज बऱ्याच देशांनी जिथे इलेक्ट्रॉनिक वोटिंग होतं तरी बदलून ते पुन्हा पेपर बेस्ड बॅलेटकडे गेले. आमची मागणी आहे की तुम्ही पुन्हा लोकांना पाहिजे असेल तर पेपर बेस्ड करायला तुमची काय अडचण आहे, केले पाहिजे. 19 लाख ईव्हीएम मशीन गायब आहे, त्याच्याविषयी कोणच काही बोलत नाही. आता ते गायब झाले, ते अधिकृतपणे कोणी मान्य करते नाही करत, तर व्हायचं काही कारण नाही. कारण ते त्याची आमच्या वेळेला ईव्हीएम मनशी झाले, आम्ही सरकारमध्ये असताना, आणि खूप खर्च वाचेल, लवकर निकाल लागतील म्हणून त्या उद्देशाने मी आणलं होतं. आणि ती यंत्रणा फुल प्रूफ आहे. कुठे पेटे ठेवायच्या, कोणी लॉक करायचं, त्याला जबाबदार कोण, सेकंड कोण, त्याचा बॉस कोण, हे सगळं तयार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात काही गायब होतील. आणि हे सगळे मशीन्स फक्त सरकारी कंपन्यांमध्ये तयार होतात, खाजगी कंपन्यांमध्ये होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी काही भानगडी केल्यात का याचा पुरावा नाही आहे. त्यात शंका आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही पेपर बेस करा. मग काय भानगड आहे का नाही ते नंतर बघू आपण, पण पेपर बेस करायला तुम्हाला काय बिघडतं. मग तुम्ही सांगितलं की वंचित आघाडी किंवा 2-4 पक्षांची नावं सांगितली, त्याचा मागच्या वेळी फटका बसला, मतविभागणी झाली. आता वंचित आघाडी वंचित इंडियामध्ये येऊ पाहते, जागांच्या त्यांच्या ज्या मागण्याप्रमाणे कशा पद्धतीनं नाही. बघा, ही जागा वाटपाचा आकडा, कुठल्या पक्षाची आम्ही आघाडी करणार हे काही जाहीर मीडियासमोर चर्चा करायचा विषय नाही आहे. आमची प्रामाणिक इच्छा आहे की वंचित आघाडीच्या सर्व घटकांनी इंडिया आघाडीमध्ये यावं, त्यांचं सन्मानपूर्वक जागा वाटपाचा त्यांनी प्रयत्न करावा. त्यांच्याकडे जे चांगले उमेदवार आहेत, आता उदाहरणार्थ स्वतः प्रकाश आंबेडकर हे चांगले उमेदवार आहेत, ते एखाद्या मतदारसंघातून निश्चित येऊ शकतात. त्यांच्याकडे आणखी काय असतील माणसं, विचार होईल ना, पण तो इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये होईल, तो मीडियासमोर चर्चेमध्ये होणार नाही. आणि त्यामुळे कोणी जे काही भडक वक्तव्य करते ते कशाकरता करते ते थांबवली पाहिजेत. मी त्यांना एवढंच सांगितलं होतं की प्रकाशरावनी ते स्वतः संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी इंडिया आघाडीच्या समन्वयकांना लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, भेटलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आम्ही येऊ इच्छितो, आम्हाला सामावून घ्या. आता कधी ते शिवसेनेबद्दल बरोबर जातात, कधी म्हणतात आम्हाला 12 पाहिजेत, कधी 30 पाहिजेत, काही समजत नाही. त्यामुळे जर प्रामाणिकपणे एकत्र लढायचं असेल तर त्याचा मार्ग वेगळा आहे. मागच्या वेळी तर त्यांनी सांगितलं मागच्या वेळी तर आम्ही पडणाऱ्या जागा मागितल्या होत्या. असं काही नसतं. जागा असतात, पडणाऱ्या वगैरे काही कोणीच पडण्याकरता उभं राहत नाही, पण निकण्याकरताच राहतो. सांगलीची लोकसभेची जागा ही काँग्रेसची पारंपरिक जागा, पण मागच्या वेळेस स्वाभिमान होती, यावेळेला परत काँग्रेसनं मागितली आहे, बाकीच्यांनी पण मागतात. तुमची नाही, बाकीची कोणी मागत नाही, काँग्रेसचीच जागा आहे आणि काँग्रेसलाच मिळणार नाही असं नाही. मिळणार असं म्हणजे काही कारण नसताना मागून काही उपयोग नाही. की आमची परंपरागत जागा आहे. मी त्यांच्याकडे उमेदवार नसताना आम्हाला ॲडजस्ट करावं लागली फक्त राजू शेट्टींच्या करता, त्यामुळे आम्हाला फटका बसला. पण त्यामुळे आता तशी चूक होणार नाही. तरी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र 48मध्ये सगळ्यात जास्त जागा आहे काँग्रेसकडे असतील का तिथं? आकड्याबद्दल मी काही बोलणार नाही, माझा अधिकार नाही आहे. इंडिया आघाडीमध्ये ठरेल. तर मागणी करताना कोण किती मागणी करेल त्याला काय करायचं. सर, उद्या इंडिया
आघाडीची दिल्लीमध्ये बैठक होतीये, तुम्ही जाणार आहात किंवा नाही मी त्या महत्त्वाचे लोक नाही त्या इंडिया आघाडीचे सदस्य ठरलेले आहेत. प्रत्येक पक्षाचे 2-2 नेते तिथे असतात, तर त्यामुळे ते ठरलेलं आहे, त्यात काही नाही. फक्त जेव्हा राज्यभर चर्चा होईल तेव्हा मग काही लोकांना बोलवतील ते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचा जो काही प्रभाव होता ते बाजूला गेल्यामुळं जो काही लॉस झालाय काँग्रेस आघाडीचा, तो भरून काढायचा काय सेकंड ऑप्शन, बी प्लॅन काय असेल सगळं? आणि या सगळ्याला फाईट देताना अंतर्गत जे काँग्रेसचे तुमचे वाद आहेत ते आता संपलेत किंवा संपणार आहेत, संपवताना हे पण आम्हाला ते संपवावेच लागतील. काही वाद होते असं नाही आहे, पण जे काही असतील ते संपवावे लागतील. आज शिवसेनेच्या फुटीमुळं किंवा राष्ट्रवादीच्या फुटीमुळं नुकसान झालं नाही असं म्हणणं चुकीचं आहे. नुकसान नक्कीच झालेलं आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेते गेलेत, तर नेत्यामागं सगळे कार्यकर्ते गेलेत का, तर हा प्रश्न निवडणुकीतच ठरेल. आपण बोलून काही उपयोग नाही त्याचा. त्यामुळे त्यांच्या वतीने ते प्रयत्न करतायत. आता 10 तारखेला एक मोठी तिथं चर्चा आहे की कदाचित नेतृत्व बदल होईल सरकारमध्ये, आणि मग जे तिकडून फुटून गेले होते त्यांची आशा आहे की आम्हाला काहीतरी मिळेल. आता ते होते की नाही बघूया, तो त्यांचा पक्ष आहे, प्रश्न आमचा नाही. थोडासा वेगळा प्रश्न, गुजरातला ज्या बिल्किस बानोवरती जो अन्याय झाला, ज्या 11 जणांना हायकोर्टानं सोडलं होतं, त्यांना पुन्हा सुप्रीम कोर्टानं ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती तो पुन्हा मी काय सगळा निकाल तो अजून वाचलेला नाही, फक्त मीडियावरच्या बातम्या ऐकलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टानं योग्य निकाल दिलेला आहे की हा अधिकार गुजरात हायकोर्टाचा नव्हता, हा महाराष्ट्राचा होता, आणि त्यामुळे त्यांनी त्या आरोपींना परत तुरुंगात येण्याकरता सांगितलेलं. हा चांगली गोष्ट आहे. म्हणजे कुठेतरी पण इतका वेळ लागतोय आरोपींना न्याय, जरी जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणतात त्याप्रमाणे जर उशिरा न्याय दिला तर काय उपयोग आहे, लवकर द्यायला पाहिजे होता. वाईट त्यामध्ये असं होतं की बीजेपीच्या काही व्यासपीठावरून त्या लोकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. आता ते काही लपून ठेवतच नाहीत ना. ते आता कितीतरी उदाहरण सांगता येतील. जे शेतकरी आंदोलनामध्ये एका केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलांनी माणसं तुडवून मारली, त्यांचाही सत्कार ते काय राजरोजपणे सगळं चाललंय कंजू खुल्या. बीजेपी कोणावरच कारवाई करत नाही, आणि त्यामुळे या लोकांचा त्यांनी सत्कार केला. याचा अर्थ काय काढायचा जनता काढते ना. म्हणजे अशा प्रकारच्या वर्तणुकीला तुम्ही प्रोत्साहन देता हे स्पष्ट आहे. आज कोर्टाने फटकारलं, कोर्टाने पुन्हा त्यांना तुरुंगात जायचे आदेश दिलेले, तर पुढं काय होतं बघूया. मी पूर्ण वाचलेलं नाही, पण हे जर असेल तर मी ते स्वागत आहे त्या निर्णयाचं. प्रदेश पातळीवरती काँग्रेस आता सगळ्यात कमजोर टप्प्यातच सध्या असं वाटतंय का, आणि त्या सुधारणा करण्यासाठी काय वाव आहेत का? देशमुख साहेबांच्या नंतर जे काही एक पोकळी निर्माण झाली महाराष्ट्रभर नेतृत्व करण्याची, नाही असं नाही आहे. शेवटी आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. इतर आमचे 2 मित्र पक्ष आहेत ते मुंबईचे पक्ष आहेत. तिथं निर्णय सगळे इथल्या इथं होतात. आमच्याकडे निर्णय इथल्या इथं होत नाहीत. आमच्याकडे दिल्लीला जाऊन तिथं थोडंसं वरच्या पातळीवर करून ह्याचा निर्णयाचा परिणाम इतर राज्यामध्ये काय होईल याची तपासणी केली जाते. त्यामुळे थोडंसं वेळ होतो, दिरंगाई होते, ही वस्तुस्थिती आहे. आता आमचाही प्रयत्न चालला आहे की लवकर आपण निर्णय घेऊन कामाला लागूया एकदा वाटप झालं की. परंतु कमजोर वगैरे म्हणायचं काही कारण नाही. आमचा आज आम्ही विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि आता तिथं चर्चा हीच होणार आहे की मागच्या निवडणुकीला जरी अपक्ष निवडून आला तर त्या पक्षातून निवडून आलेला प्रतिनिधी खासदार तो जर त्या पक्षात नसेल तर मग ती पक्षाची ताकद इतकीच आहे का, किंवा मागच्या निवडणुकीमध्ये युतीची समीकरणं वेगळी होती, ती आता वेगळी झाल्यावर तिथं मताची टक्केवारी तितकीच आहे का, हा आम्हाला चर्चा करावी लागेल. शेवटी जागा वाटपाच्या आघाडीची चर्चा हीच आहे चर्चा आहे ना, की आज तुमची काय परिस्थिती आहे, आज आपण जागा जिंकू शकतो का नाही, तुमच्याकडे चांगला उमेदवार आमच्याकडे आहे, ह्याची चर्चा होईल. त्यामुळं ज्याला भाजपचा पराभव करण्याची सगळ्यात चांगली क्षमता आहे त्याला तिकीट द्यावाशी सर्वसाधारण आमची सर्वांची. त्या अनुषंगाने एक प्रश्न होता की भाजप आता मतांची टक्केवारी तर तुम्ही सांगितलं 31 वर ते 37 वर गेले. आता त्यांनी मोदींनी सांगितलं की 50% वर आपण जायचं आहे. तर मतांच्या 1% वाढवण्यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे मुद्दे करून. तर काँग्रेसनं आता गेल्या काँग्रेसच्या 4-5 निवडणुका तुम्ही राज्यात 17, 18, 19 ह्याच्यापर्यंतच आहे. तुम्ही असा कधी प्रयत्न करताय की नाही कधी, म्हणजे तुमच्या मोदी 50% म्हटलं ते मला आश्चर्य वाटलं. 100 का नाही म्हणत किंवा 70 का नाही म्हणत, ते म्हणायला काय लावली उचलली जी पण लावली टाळायलाच आहे. त्यांना मतं मिळणार नाहीत. आज देशामध्ये जी परिस्थिती आहे ती किती तुम्ही जाहिरातबाजी केली काय केली तरी मिळणार नाहीत, कारण लोकांच्या मध्ये संताप तुम्हाला लक्षात येत नाही. शेतकऱ्यांमध्ये, बेरोजगार युवकांच्या मध्ये, मराठा आंदोलनाचं जे प्रतीक आहे त्या अत्याचार होत आहेत, शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत, खूप आक्रोश आहे. मतं वाढणार कशी मला काय समजत नाही. नाही असं आहे की आता आमच्या प्रचाराची पद्धत किंवा कशी करायची काय हा पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे.
परंतु मला वाटतं की एकदा जागा वाटपाची चर्चा झाली, विषय क्लिअर झाले की आमची निवडणुकीची थीम काय असणार आहे, की मग आम्ही ह्याच मुद्द्यावर आम्ही विचारणार. 50 दिवस राहिले फक्त. आता ठीक आहे ना. त्यांनी मागच्या वेळी तुमचे 2 थीम होत्या. एक राफेलची थीम होती तुमची, म्हणजे चौकीदार चोरी, दोन्ही थीम तुमच्या खाली गेल्या थोड्या. नाही आता बघा खाली गेल्या की माहिती आहे, त्यांना 31% मतं 14ला होती, ती बालाकोटमुळे किती टक्के वाढली हे काही लोकांनी विश्लेषण केलेलं आहे. पण आमचं मत आहे की त्यांची 31% मतं आहेत, ही तात्पुरती फूग होती. बालाकोटमुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला. आता राम मंदिरामध्ये मला वाटत नाही की ज्यांनी भाजपला मतं दिली नव्हती ते आता भाजपला मतं देतील असं मला फार मोठ्या प्रमाणात वाटत नाही. त्याचा प्रयत्न चालला आहे, प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे राहिलेले नाहीत. रोजगार, नोकऱ्या, त्यांची आश्वासनं, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट, 2 कोटी रोजगार, 15 लाख रुपये, काही त्यांचं यशस्वी झालेलं आहे. आता ते घोषणा रोज बदलत आहेत. उलट डिमॉनिटायझेशन, GST, त्यानंतर सडन लॉकडाऊन आणि शेतकऱ्याचे कायदे, यामुळे इतकं प्रचंड मोठं याचं नुकसान झालेलं आहे की आपण घोषणा देतोय की 2047पर्यंत आपला विकसित देश होईल. कसा होईल आम्हाला सांगा ना. विकसित होण्याची व्याख्या असते ना. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आज भारताचा 142वा क्रमांक आहे. तो किमान 30-40वर तर गेला पाहिजे. कसं जाणं सांगा ना. तर त्यामुळे ते त्या मुद्द्याला हातच घालत नाहीत. ही सगळी तयारी चालू असते एका बाजूला. दुसरीकडे काँग्रेसमधली जी प्रभावी घराणे आहेत महाराष्ट्रात, ती शेवटच्या टप्प्यात फोडण्यासाठी काही प्रयत्न कदाचित व्हायची शक्यता तुमच्या उजवीकडे बसले त्यांचे सोडा प्रयत्न चालू असते का? नाही. हे बघा भाजपनं अफवा सोडायला त्याच्या तोंडावर काय आम्ही हात ठेवत नाही. ते कुणाची माझी ग्रुप एकदा सोडली होती. आता विशालदादांची रोज सोडत असतील. आता त्याला काय आम्ही करणार. म्हणजे त्यांना एक लक्षात घ्या की अशा अफवा सोडल्याशिवाय, संभ्रम निर्माण केल्याशिवाय त्यांना धास्ती वाटते, अजून त्यांना खात्री वाटत नाही. काय गरज आहे तुमची एवढी. तर 50% तुम्हाला मतं पडणार असेल तर तुम्हाला कोणाची गरज आहे. मग लढा ना, निवडणुकीला जाऊया तुम्ही. पण निवडणुका तुम्ही राज्यातल्या का घेत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थाचे का घेत नाही, काय हिंमत काय. बघा शेवटी काही विचारांची लढाई आहे. एखाद्या ठिकाणी अपवाद घडू शकतो, काय हरकत नाही. खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ते त्यांचे प्रयत्न करणार ना, त्याला आम्ही कसं थांबवणार. आमचे प्रयत्न नांदेड. आता बघा असं स्पेसिफिक मला विचारू नका. बाबा एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही आता बोलताना भीती व्यक्त केली, कडेगावमध्ये पण तीच भीती व्यक्त केली की विरोधकांना संपवणं आणि विरोधक शिल्लक ठेवायचे नाहीये. देश मग गुलामगिरीकडे चाललाय, हुकुमशाहीकडे चाललाय आणि 2024ची लोकसभेची निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे. असं मी तर कित्येक वेळेला म्हटलेलं आहे. मी आज कडेगावलाही म्हटलो की विचारांची लढाई आहे आणि ही जर आपण नाही लढलो. आणि शेवटी काय तिथं काय बोललो मी की आज या भूमीमध्ये इथं फुले शाहू आंबेडकरांची खरं म्हणजे इथं आपण विचार रुजवला. त्यानंतर चव्हाणसाहेब असतील, दादा असतील, बापू असतील, या सगळ्या मंडळींनी तो आज पुढं नेला या घराने. तर ही जबाबदारी आपल्यावरच सगळ्यांच्यावर. आणि आम्ही सगळे त्या घराण्यातले आहोत. आम्ही आपल्यावरच आहे हे विचार टिकवण्याची. बाहेर कोणी नाही टिकवणार. इथं हा विचार जन्माला आला, इथं रुजवला गेला, इथं महाराष्ट्रभर पोचवला गेला. ठीक आहे, थोडं अपसेट, थोडं पिछाड झाली असेल सत्तेचं राजकारण झाल्यामुळं, आमच्या चुका झाल्या असतील, पण आम्हालाच टिकवावं लागेल तो विचार. आणि माझं स्पष्ट मत आहे की ही निवडणूक आम्ही जर यशस्वी आमची झाली नाही तर जे रशियामध्ये पुटिननी केलं, रशियामध्ये 2 वेळेपेक्षा जास्त अध्यक्ष राहता येत नव्हतं, त्यांनी कायदा बदलला बहुमताच्या आधारावर. चीनमध्ये 2 टर्मच्या पेक्षा जास्त राष्ट्रपती, त्याला जनरल सेक्रेटरी राहता येत नव्हतं, त्यांनी कायदा बदलला, 3री टर्म घेतली. तेच इथे होणार आहे. जगात लोकांना भीती वाटते. आज सगळ्या डेमोक्रेसी इंडेक्समध्ये भारताचा नंबर खाली गेलेला आहे. तो का आम्ही नाही केलेला. ते आंतरराष्ट्रीय लोकांनी पाहिलेलं की ते भारतात आता लोकशाही टिकते का नाही याबद्दल का चर्चा चालू आहे. बाबा मराठा आरक्षण प्रसंगी ह्या आंदोलनानिमित्त जरांगे पाटील 20 तारखेला मुंबईला जाणार आहेत. त्यांच्यातले नेते म्हणतात की आम्ही त्यांना येऊन देणार नाही. त्या आंदोलनाबद्दल मी काय बोलणार नाही. आंदोलनाबद्दल मी काय बोलणार. मी आता विधानसभेत भाषण केलं, मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. आता आंदोलकांच्या मध्ये इतकं उद्विग्नता आहे की सरकारच्या अपयशामुळं, तर मुलांना तुम्ही काही धीर देत नाही ना, आणि तुम्ही फसवताय. आज धनगर समाजाला देवेंद्र फडणवीसांनी फसवलं ना 2014ला. कोण बोलतं का त्याच्याबद्दल. मताकथा तुम्ही कुणालाही काय फसवताय. आत्ता देखील तुम्ही काय सांगितलं की शपथ घेऊन सांगितलं की आम्ही देणार. आम्ही सांगितलं की बाबा आपण मुख्यमंत्र्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. राज्यात एकच मुख्यमंत्री असतो. त्यांनी जर आश्वासन दिलं तर आपण त्या विश्वास ठेवला पाहिजे त्याच्यावर. तुम्ही द्या तुम्ही. पण पुन्हा फसवलं तर मग काय होईल. मग लोक कुठे जातील, काय करतील.
द्या ना तुम्ही, नाही कोण म्हणते. आता बघा 2018 साली जो देवेंद्र फडणवीसांनी कायदा केला तर आमचं स्पष्ट मत तुम्हाला अधिकारच नव्हता. कारण 102वी घटना दुरुस्तीनं 2018च्या जुलै महिन्यामध्ये नरेंद्र मोदींनी राज्यांचे अधिकारच काढून घेतले होते घटना दुरुस्ती करून. आणि तुम्ही डिसेंबरमध्ये तुम्ही कायदा केला महाराष्ट्र आरक्षणाचा. फसवलं नाही का लोकांना? सुप्रीम कोर्टाने फेकून दिला ना कायदा तो. असं का करताय? आणि देवेंद्र फडणवीसांची म्हणजे ती टॅक्टिक आहे, तात्पुरतं वेळ मारून न्या. धनगर समाजाला त्यांनी बारामतीला जे आश्वासन दिले, इथं मोठा धनगर समाज आहे. मला युवकांना मला विनंती करायची, तुम्ही विचारच का नाही जाब? मग तुम्ही दिलं नाही ठीक आहे, काय तुमची स्ट्रॅटेजी आहे ते तरी सांगा. मी कशा प्रकारे मी ती मागणी पूर्ण करणार आहे काय सांगत नाहीत. आता मराठा समाजाला देतो 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 म्हणून सांगितलंय, अगदी शपथ घेऊन सांगितलेलं आहे. आम्ही सगळ्यांना आमच्या सहकार्याने सांगितलं की राज्याचा एक मुख्यमंत्री असतो, त्यांनी जर संबंध राज्याला आश्वासन दिलं असेल तर तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे. नाही दिलं तर बघू ना म्हणून काय करायचं. 10 तारखेला आमदार अपात्रतेवर सुनावणी आहे, एकीकडे मुख्यमंत्री आणि नार्वेकरांच्यामध्ये भेट होती. नाही मी काय त्यावर काय बोलणार नाही. आम्ही 10 तारखेला आज सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निर्णय आला पाहिजे. नाहीतर काय झालं की हा सगळा पोरखेळ झाला आहे पक्षांतरबंदी कायदा. 1.5 वर्ष तुम्ही सांगत नाही कुठलं पक्षांतर झालं का नाही, आणि सत्तेमध्ये सगळं चालू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आमची हात जोडून विनंती आहे सुप्रीम कोर्टाला, सर्वोच्च न्यायालयाला, तुम्ही काहीतरी अद्याप सरकारला निर्देश द्या की कायदा बदला, तुम्ही साधा कायदा करा. ज्या तिकीटवर निवडून आलाय त्यात तुम्ही सोडलं तर त्याला आधी राजीनामा द्या, नंतर पुन्हा निवडणूक लढा. करत नाही बस करू घ्या आता अजित बाहेर पडले. आता तुमचं ट्युनिंग पुन्हा राष्ट्रवादीशी जोडणार आहे का चांगलं? जयंत पाटील म्हणतात आपल्याला गरज आहे. आमचं अगदी ट्युनिंग चांगलं आहे आणि आमची त्यांची पक्ष आणखी मजबूत होईल, लोक त्यांच्याबरोबर असं मला वाटतं. मी पहिल्या दिवशी जेव्हा पवारसाहेब ती घटना घडली 2 जुलैला काय तेव्हा पहिल्यांदा करार झाले तर मी त्यांच्या स्वागताला गेलो होतो. असं काही कारण नव्हतं, ते राष्ट्रवादीचे होते. तरी पण एक विचाराचा एक समर्थक आहे, त्यांनी खंबीरपणे विचार जपलेला आहे. आमचे काही मतभेद असतील असू शकते, पण या इतक्या मोठ्या विचारावर आम्ही तिथं त्यांचं समर्थन करतो, त्याची ताकद मिळेल. आम्ही आता जयंतराव आम्ही एका व्यासपीठावर होतो, ते आता जागा वाटपाची चर्चेकरता मुंबईला गेलेत. आमची देखील होते चालू आहे. आता आमचे प्रभारी नवीन प्रभारी छनितेला हे 11 आणि 12 तारखेला मुंबईला येणार, तिथं आमच्या बैठका होणार आहेत. मला वाटतं होईल सगळं ठीक आहे. काही लोकांना वाटतं की काँग्रेस काय इतक्या स्लोली चाललंय. पक्ष मोठा आहे, पक्ष राष्ट्रीय आहे, निर्णय वरून होतात सगळे आमचे, पण होतील निर्णय. तुम्ही राजकीय तुम्ही सांगितलं देशामध्ये एकाच उमेदवार उभा केला जाईल. आता सांगलीसारखा जो काँग्रेसचा बालेकिल्ला होता या ठिकाणी भाजपच्यामुळे भाजप निवडून आलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे नाही. तिथं काय झालं, राष्ट्रवादीचे नेते वंचितच्या उमेदवाराला किती मतं पडली, राष्ट्रवादीचा काय प्रश्न होता. त्यामुळे असा आमचा नाही आता कालच्या 14 आत्ता सांगतो मी. माझी एवढीच विनंती आहे की सर्वांनी मिळून एकाच एक उमेदवार द्यायचा प्रयत्न करा. आमचा प्रयत्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.